काय मंडळी, आपल्याकडे पण असे टॉवेल असतात ना, बरेच आपला पडतो ह्या टॉवेलचं काय करायचं. असे व्हाईट टॉवेल कसं बरेच जण वापरत नाही, कसं होतं जास्त मळतात वगैरे खराब होतात ना, तर मग बऱ्याच प्रश्न पडतो आपल्याला. तर त्यासाठी बघा छान असं मी लेडीजसाठी घेऊन आले. हे छान असं आपण बघा डोक्याला युनिक काही तर छान असं आपण करायला, केस वगैरे धुतले की आपल्याला टॉवेल गुंडावं लागतं. त्यासाठी बघा वेगळं काही ते मी छान असं करणार आहे. त्यासाठी बघा मी असं टॉवेल घेतलेला आहे आणि असं एक बघा हे घेतलेले म्हणजे लेस घेतलेले. जर तुमच्याकडे असेल ना, ही नॉट घेतलेली, तर तुमच्याकडे इलास्टिक वगैरे थोडंसं असं घेतलं चालेल. एक असं बटन घेतलं, साधं सोपं आहे. मी तुम्हाला सांगणार आहे. तर हाय, नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. छान असं वगैरे टॉवेल तर मी काहीतरी छान उपयोग करून सांगणार. आपण आपल्यासाठी किंवा आपल्या मुलींसाठी वगैरे छान असं आपण ह्याचा काहीतरी उपयोग करू शकतो. त्यासाठी बघा जेवढे आपले केसांची रुंदी आहे तेवढी आणि केसांची उंची आहे तेवढी बघून घ्यायची. तेवढंच मेजरमेंट आपण टाकून छान असं थोडक्यात साहित्यात जास्त काय. जर तुमच्याकडे टॉवेल वगैरे नसेल, आपल्याकडे जाड सुती वगैरे असेल ना, त्याचं डबल लेअर घेतलं तर चालेल. तर चला मी तुम्हाला सांगते, एकदम सोपं आहे, झटपट छान होणार. जास्त काय, चला मी सांगते तुम्हाला वगैरे कसं करायचं सगळं मी तुम्हाला डिटेल. आणि चॅनल सगळं कोणता म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बोलते. चला मी तुम्हाला सांगते. टॉवेल घेतलेला आहे छान बस. हा टॉवेल घेतलेला आहे, हा बघा असा टॉवेल घेतलेला आहे. जर तुमच्याकडे टॉवेल असेल ना, तुम्ही एकदम सुती वगैरे असं काहीतरी घेतलं चालेल, जेणेकरून आपले केसाला हे असं घेतलेलं आहे का व्यवस्थित हो का असं हे ठेवून घ्यायचं. व्यवस्थित ठेवून झालं की बघायचं. जर हे आपण विकत घ्यायला गेलो तर आपल्याला त्यासाठी पैसे मोजावे लागतात. पण आपण थोडक्यात साहित्य बघा छान असं करायचं. तसं बघा आपल्याला जेवढी केसाची उंची आहे ना, तेवढी आपली जेवढी तुम्हाला लेंथ पाहिजे ना, तेवढं असं टाकून घ्यायचं व्यवस्थित का असं. जेवढं पाहिजे तेवढं असं टाकून घ्यायचं. म्हणजे हे टाकलेले उंची बघा, उंची टाकलेली रुंदी पाहिजे तुम्हाला केवढी तेवढी अशी टाकून घ्यायची. जेवढी तुम्हाला रुंदी पाहिजे ना, तेवढं असं टाकून घ्यायचं. आणि थोडंसं नॉर्मली आपण फोल्ड करण्यासाठी साईडने लागणार एवढंच टाकून घ्यायचं. तेवढी असे केसाची रुंदी आपल्या म्हणजे केसाची म्हणजे जेवढी असेल रुंदी म्हणजे डोक्याची तेवढं असं टाकून घ्यायचं. तर बघा इथं 8.5 टाकून घेतलेलं आहे. इथून 8.5 टाकलेले, इथून बघायचं हो का, इथून उंची टाकलेले, इथून आपली रुंदी टाकून घ्यायची. रुंदी असेल तेवढी टाकायची, जेवढं आपल्या साईडने फोल्ड करायला तेवढं घ्यायचं. आणि हो का असं बॉक्स करून घेतलेलं आहे. आता बघायचं इथून ह्या साईडने बंद बाजू घेतलेली आपण, त्या बंद बाजूकडे छान असं का आपण देताना गोल आकार देऊन घेतो वरच्या साईडला कसा हो का. इथे छान असं आपण गोल आकार देऊन घेतलेला आहे. व्यवस्थित छान असं गोल आकार देऊन घ्यायचा. प्रत्येकाला तुम्हाला सांगते मेजरमेंट हो का. इथून घेतलेली आहे उंची, जेवढी आपल्या केसाची उंची तेवढी घ्यायची. इथून जेवढा आपला केसाची रुंदी तेवढी घेतलेली आहे आणि जेवढा आपलं शिलाई पाहिजे शिलाई वाढवून घेतलेलं आहे. इथं पण आपण बघा हे टाकून घेतले रुंदी आणि बघून घ्यायचं आता बघा व्यवस्थित असं. ह्या साईडला आपण ह्या इथनं असा गोलाकार देऊन घ्यायचा वरच्या साईडला नॉर्मली. छान असा गोलाकार देऊन घेतलेला आहे. हे असं इथनं का इथं जोडून घ्यायचं. छान असा आपला गोलाकार देऊन झालेला आहे. एकदम साधं सोपं आहे. इथं उंची टाकलेलं आहे, इथली आपली रुंदी टाकून घेतलेली, इथं पण रुंदी टाकून घेतलेली आहे आणि इथून अर्धा गोलाकार दिलेला आहे. घेताना आपण जरा एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि एक आपल्याला नोड लागणार आहे आणि जास्त का नाही एवढंच लागणार. आता हे कट करून घेऊया व्यवस्थित हो का. आता इथून जो गोलाकार दिलाय ना आपण तो कट करून घेऊया व्यवस्थित. छान बरोबर डबल घेतलेलं आहे ना, तर व्यवस्थित बघा आपण ह्याच्यावर स्टिच करून घेऊया एकसारखं. बघा पूर्ण राऊंड छान असं स्टिच करून घेऊया. हे साईडला ओपन ठेवायचं, तिथं आपण फोल्ड करणार व्यवस्थित खातं. जरी काही वाटलं कळलं नाही तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगण्याचा चालून प्रयत्न करेन. फक्त घेताना मेजरमेंट तुमच्या ह्यानं घेतलं तरी चालेल. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. फक्त घेऊया
आपल्याला काही जास्त लागणार नाही. छान असं आपलं स्टिच करून झालेलं आहे का, तुम्हाला दाखवते का. छान असं झालेलं आहे आपलं व्यवस्थित एकसारखं. तुम्हाला ओपन करून दाखवलं का. एवढंच लागणार आहे आपल्याला, जास्त काही लागणार नाही. एवढं चोखा छान असं केलेलं आहे. आता बघून घ्यायचं. तुम्हाला वाटतं तर डबल एकदा आपण शिलाई देऊन घेऊया. आता पूर्ण एकदा आपण डबल शिलाई देऊन घेऊया. आणि शिलाई करून घेऊया. बघा तर आपल्याला शिलाई पडतो बाबा काय करायचं. तर छान असं बघून उपयोग होतो. आपले जेवढे मोठे तुमचे केस असते ना त्या मापाने घेतलं तरी चालेल. शिलाई घेतली तुम्हाला दाखवते मी दिसण्यासाठी रंगीबेरंगी धागा केलेला आहे. पूर्ण राऊंड छान स्टिच करून घेतलेलं आहे. आता हे ओपन करून घेऊया व्यवस्थित. का आतल्या साईडला का सारून घेतली व्यवस्थित. का छान असं हे आपलं झालेलं आहे. आता साईडला आपण पूर्ण राऊंडला फोल्ड करून घेऊया. एकसारखं धरून पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपण आलं पाहिजे. छान असं का पूर्ण राऊंड आपण फोल्ड करून का स्टिच करून घेतलेले. आता तुम्हाला सांगते पुढे काय करायचं. का हे घेतलेले नॉट आणि इथे घेतलेले आपण एक बटन. हे बटन लावून घ्यायचं. आता बघायचं हो का लावताना कोणी इकडच्या साईडला आपण लावणार बघायचं हो का. ह्या साईडला छान असं आपण बटन लावून घेणार व्यवस्थित. हो का असं बटन लावून घ्यायचा. आता मग तुम्हाला सांगते हो का. लावताना आपण आता हे बटन घेतलेलं बटन लावून घ्यायचं. बटन लावताना हो का आता हे बघायचं. हे आपले अर्ध गोल बाजू केलेली आहे आणि ही आहे अशी आपण केलेली होती. आता बघा जी मोठी साईडला खालच्या साईडला आपलं डोक्यात बघणार तिथे व्यवस्थित हे बटन लावून घ्यायचं. आणि मग इकडच्या साईडला आपण इलेस्टिक लावा किंवा तुम्हाला इलेस्टिक नसेल तर शर्टाची नॉट वगैरे लावायचं चालेल. इलेस्टिक लावलं तर जेवढं तुम्हाला बारीक मोठं पाहिजे तेवढं असं करतात. त्यामुळे बरोबर आपण इथं हे बटन लावून घेऊया. जर तुम्हाला हवं असलं तुम्ही हाताने वगैरे लावलं तरी चालेल. मी इथं मशीनवरच लावत आहे बटन व्यवस्थित. बघा ह्या साईडला छान असं आपण बटन लावून घेतलं. तुम्हाला जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं बटन लावलं तरी चालेल. आता हे बघा मी शिवताना मुलीच्या मापाचं शिवलेलं आहे, म्हणजे छोट्या मुलीच्या ज्यांची केस आहेत ना त्यांचे. तरी तुम्हाला हवं असल्यास ना तुम्ही तुमच्या केसाच्या मापाने शिवलं तर चालेल. जसं ह्या साईडला आपण ह्या साईडला बटन त्या साईडला आपण नॉड लावून घेऊया कसं व्यवस्थित असं काय करायचं आणि ह्याला लावून घ्यायचं व्यवस्थित. ह्याच्यावर लावताना बरोबर मधोमध लावून घ्यायचं एकसारखं. व्यवस्थित एकसारखं झालेलं. आता बघा घालताना डोक्यात जी मोठी बाजू आहे ना ते मोठ्या बाजूने असं घालून नका छान असं आपण लावून ह्याच्यात हो का व्यवस्थित असं अटॅच करून घेणार. म्हणजे हो का छान असं आपलं बघा केसासाठी होणार आहे. ही बरोबर आपल्या ह्याच्यात केस वगैरे राहणार आहे आणि बरोबर आपण असं व्यवस्थित हो का असं केसांना गुंडळून व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि हे असं ह्याच्यात अडकवायचं आणि छान असं युनिक बघा आपलं झालेलं आहे. बरं वेळ मोठी केस वगैरे असले ना आपल्याला मग काय होतं असं जर टॉवेल गुंडाळायचं राहत नाही. बरं प्रेशर वगैरे लावायला लागतं ना. त्यामुळे तुम्ही असं शिवू शकता. तुम्हाला पाहिजे तेवढे मोठ्या साईज शिवा. आता मी लहान मुलीच्या मापावर शिवले. तुम्हाला मोठं पाहिजे तेवढं शिवलं जर डबल लेअरमध्ये पाहिजे असं शिवू शकता. आणि एकदम युनिक छान असं बघा आपल्या केसांसाठी छान असं काय झालेलं आहे. तर तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा. तुम्ही ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. आणि यूजफुल छान असं झालेलं आहे. बरं शिल्लक टॉवेलचा छान असा आपण उपयोग केलेला आहे. तर नवीन व्हिडिओ बघायचे असतात चला पुढल्या व्हिडिओ. बाय बाय. धन्यवाद. थँक्यू.